जेव्हा बातमी असते विश्वासाची तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज। तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज। पाहूया आजच्या बातम्या। अतिवृष्टीच्या पंचनाम्यातील नावांवरून खेरडाबू ग्रामस्थ आक्रमक। वगळलेली नावे तातडीने समाविष्ट करून नुकसानग्रस्तांना न्यायाची मागणी। जळगाव जामोद प्रतिनिधी। जळगाव जामोद तालुक्यातील खेरडाबू येथील नागरिकांनी 31 जुलै 2026 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याबाबत गंभीर आक्षेप नोंदविला आहे। अतिवृष्टीमुळे नदीचे पाणी घरांमध्ये शिरून मोठ्या प्रमाणात संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले असून अनेक घरांच्या भिंतींना तडे गेल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर खेरडाबू येथील नागरिकांनी शिवसेना उबाठाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक वासुदेव राजनकार, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष देवाभाऊ दामोदर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जळगाव जामोद यांना 19 ऑगस्ट 2026 रोजी निवेदन सादर करून अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे करताना वगळण्यात आलेली नावे पुन्हा समाविष्ट करून संबंधित नुकसानग्रस्तांना शासनाकडून मिळणारा योग्य तो लाभ देण्याची मागणी केली आहे। निवेदनानुसार अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे करताना काही नागरिकांची नावे समाविष्ट करण्यात आली असली तरी काहींची नावे चुकीने अथवा हेतुपुरस्सर वगळण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। तसेच काही नागरिकांना अपात्र दाखवून त्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित ठेवण्यात आल्याचेही निवेदनात म्हटले आहे। याशिवाय काही नुकसानग्रस्त नागरिकांचे पंचनामे करूनही त्यांच्या नावांचा पंचनामा यादीत समावेश झालेला नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे। त्यामुळे प्रत्यक्षात नुकसान झालेल्या प्रत्येक कुटुंबाची फेरतपासणी करून निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। 31 जुलै रोजी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीचे पाणी घरांमध्ये शिरले, त्यामुळे घरातील जीवनावश्यक व संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले। काही घरांच्या भिंतींना तडे जाऊन नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। अशा परिस्थितीत प्रत्यक्ष नुकसानग्रस्त कुटुंबांना मदत मिळणे आवश्यक असताना पंचनाम्यातील त्रुटींमुळे काही कुटुंबे मदतीपासून वंचित राहिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला 8 दिवसांची मुदत दिली आहे। या कालावधीत वगळण्यात आलेली नावे पुन्हा पंचनामा यादीत समाविष्ट करून पात्र नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाचा योग्य तो लाभ देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा जळगाव जामोद तहसील कार्यालयात मुलाबाळांसह अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशारा निवेदनात देण्यात आला आहे। या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील अशी नोंदही निवेदनात करण्यात आली आहे। या निवेदनावर खेरडाबू येथील अरुण चांदूरकर, अक्षय चांदूरकर, ब्रह्मदेव वसतकार, सुनील जाधव, अर्चना जाधव, गीताबाई वसतकार, गजानन वसतकार, संतोष वसतकार, सविता वसतकार, लक्ष्मण वसतकार, नारायण वसतकार, नंदा भिवटे, सचिन तायडे, श्रावण सोनाने, महादेव वसतकार, सचिन वानखेडे, ज्ञानदेव राजनकार, वासुदेव राजनकार, सुनीता वसतकार, संजय साळवे, सागर साळवे, शहादेव राजनकार, विश्वनाथ जाधव, जयदेव राजनकार, पल्लवी वाकोडे, दीपिका वसतकार यांच्यासह अनेक नागरिकांनी निवेदनावर सह्या केल्या आहेत। त्याच्यामध्ये माननीय तहसीलदार साहेब हे येऊन संबंधित अधिकाऱ्यांना आधी दिले की सखोल चौकशी झाली पाहिजे, पण तसं झालं नाही। काही लाभार्थी त्याच्यामध्ये सुटलेले आहेत, त्यांना लाभ मिळावा, अन्यथा मिळाला नाही लाभ तर गावकऱ्याच्या वतीने आम्ही वंचित बहुजन आघाडी, शिवसेना संयुक्त विद्यमाने आम्ही धरणे आंदोलन खूप अन्यत्याग आंदोलन करू असा इशारा मी शासनाला देतो। आणि यांना जर तात्काळ मदत मिळाली नाही तर या ठिकाणी कुठल्याही अधिकाऱ्याला आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही असा आमचा इशारा आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, सेनेच्या वतीने। नमस्कार।